जळगाव जामोद येथून बेपत्ता झालेल्या 10वीच्या 3 अल्पवयीन मुली काही तासातच पोलिसांना सापडल्या आहेत। अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास चक्र वेगात फिरवलं आणि पुणे येथे जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यात 3ही मुली ताब्यात घेऊन पालकांकडे सुपूर्द करण्यात आल्या। जळगाव जामोद बस स्थानकावरून गायब झालेल्या 3 10वीतील मुलींमुळे परिसरात खळबळ उडाली होती। सुनगाव येथील राहणाऱ्या या मुली सकाळी शाळेसाठी घराबाहेर पडल्या होत्या, मात्र शाळेत न पोहोचल्याने आणि संपर्क न झाल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। प्राथमिक चौकशीत अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला। तक्रार मिळताच पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवले। सीसीटीव्ही, बस स्थानक, मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। काही तासातच धागेदोरे मिळाले आणि 3ही मुली पुणे दिशेने जात असल्याची माहिती समोर आली। अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपे पोलीस स्टेशन हद्दीत 3 मुली सुरक्षित अवस्थेत पोलिसांना आढळल्या। मुलींना ताब्यात घेऊन लगेच जळगाव जामोद पोलिसांना माहिती देण्यात आली आणि नंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। तपासात हे स्पष्ट झाले की शाळेतील शिक्षिकेने पालकांना शाळेत बोलावले होते। यावरून पालक रागावतील व भीतीपोटी 3 मुली पुणे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या। सुदैवाने कोणतीही अघटित घटना घडली नाही। या प्रकरणानंतर पोलिसांकडून सावधानतेचे आवाहन करण्यात येत असून कुटुंबियांनी मुलांशी संवाद वाढवणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीवही झाली आहे।